नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण फायनली गुरुजी आता सरू त्याचबरोबर अन्नपूर्णाजी यांची भेट घडवणार आहेत, ते म्हणजे मंदिरात. कारण गुरुजींनी जे नामस्मरण सांगितलेलं असतं करायला ते अन्नपूर्णाजींनी 24 तास केलेलं असतं. पण इथे नातीची भेट होण्याआधी सासू सुनांची भेट होणार आहे. तर त्यानंतर जेव्हा इकडे स्केच आर्टिस्ट स्वतः ते स्केच घेऊन येणार आहे, तेव्हा कमळी हीच आपली नात असल्याचं आणि सरू भेटलेली असते हे सत्य समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अनिका भयानक चिडलेली असते. ती तिच्या ज्या मैत्रिणी पिंक आणि ॲशला सांगत असते की हे बघा, आज या कमळीने खूप मोठा राडा केलेला आहे. तिने आज पुन्हा माझा डाव उधळून लावलेला आहे. मी तिला सोडणार नाही, कारण तिनं जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा तिला भोगावीच लागणार आहे. आय विल किल हर असं म्हणत तिने आता कमळीला मारून टाकण्याचा प्लॅन केलेला असतो. खरं तर तिच्या मैत्रिणी पण पिंक आणि ॲश ज्या आहेत त्या तिच्याकडे पाहत असतात, कारण आज कमळीने अनिकाचा डाव तिच्यावरच उधळलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की कमळी काय चीज आहे. त्यामुळं तर अनिकाची वाट लागलेली असते. इकडे अन्नपूर्णा आणि राजन बोलत असतात, म्हणत असतात की आई, तुला असं वाटतं का की प्रत्येक वेळेस आपण जेव्हा कमळीला पाहतो तेव्हा कमळीच्या बाबतीत काहीतरी वेगळ्या फिलिंग जाणवतात ग, असं राजन सांगत असतो. इकडे कमळी सुद्धा अन्नपूर्णाजींनी दिलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे त्याची पूजा करत असते, कारण कमळीसाठी ते तिचं दैवत आहे. ती त्यांच्याशिवाय कमळीचं आयुष्यच होऊ शकत नाही हे कमळी सांगत असते आणि कमळी मनापासून हे सगळं करत असते. आणि त्याच वेळी इकडे आता हे दोघंही वाट बघत असतात, कधीही एकदा आपल्याला आपली नात मिळते असं यांना झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अन्नपूर्णाजींचं व्रत पूर्ण झालेलं आहे. कमळी सुद्धा पुन्हा तयारीला लागलेली आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात, छान असं सगळं सुरू आहे. इकडे सरू सुद्धा काम करत आहे. कमळीला सुद्धा छान वाटत आहे. पण आता एकाच एरियात राहून यांची कोणाची भेट होत नसते, कारण इकडे सरूला पण कमळी अजून भेटलेली नाही, अन्नपूर्णाजींना पण भेटलेली नाही. या सगळ्या गोष्टी ह्या अशा पद्धतीने चालू असतात. पण आता गुरुजींना भेटायला इकडे आजींना परत मंदिरात गुरुजींनी बोलवलेलं असतं. परंतु इकडे कामिनी आणि रागिनी यांचा प्लॅन सुरू झालेला असतो. कामिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही ते स्केच मला मिळालं पाहिजे. एकदा का ते स्केच माझ्या ताब्यात आलं की मग मात्र मी यांची वाट लावणार आहे, असं सगळं बोलणं या कामिनीचं चाललेलं असतं. कामिनी म्हणत असते काहीही झालं तरी त्या स्केच आर्टिस्ट कडून ते स्केच मिळवावंच लागणार आहे. परंतु तो स्केच आर्टिस्ट मात्र जाम हुशार असतो. तो मात्र ते स्केच त्यांना देणार नसतो, याबद्दल काही शंकाच नाही. कारण त्याला कुठंतरी यांच्यावरती डाऊट आलेला आहे. त्याला कळलेलं आहे की या दोघींमध्ये काहीतरी असं आहे ज्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अन्नपूर्णाजींना गुरुजींनी बोलवलेलं असतं मंदिरात. त्या मंदिरात गेलेले असतात. इकडे सरू सुद्धा आता नवीन वर्ष आहे म्हणून ती सुद्धा मंदिरात आलेली असते, कारण तिला तुळजाईचं मंदिर सांगितलेलं असतं, ते म्हणजे राधिकाने. इथेही खूप छान असं तुळजाईचं मंदिर आहे, तुम्ही जाऊन या, जवळच आहे इथून, असं मागच्या वेळेस सांगितलेलं असतं. त्यामुळे आशाने तिला मंदिर दाखवलेलं असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा सरूला वाईट वाटत असतं, तिच्या मनात काहीतरी असं घटित येत असतं, तिला वाटत असते कुणीतरी संकटात आहे किंवा कोणीतरी आनंदात आहे, चांगली गोष्ट, म्हणजे शक्यतो तिचं सगळं जग जे आहे ते कमळीभोवती फिरत असतं. इकडे मंदिरात अन्नपूर्णाजी आणि गुरुजी पूजा करत असतात. गुरुजी म्हणत असतात की काळजी करू नका अन्नपूर्णा मॅडम, यावेळेस या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर नक्कीच तुम्हाला असं काहीतरी भेटणार आहे ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि आनंदही होणार आहे. म्हणजे इतक्या वर्षांची तुमची राहिलेली भेट पूर्ण होणार आहे असं गुरुजी संकेत देत असतात. तेव्हा मात्र अन्नपूर्णाजी गुरुजींकडे पाहत असतात, म्हणत असतात की असं झालं तर खूप चांगलं होईल, कारण माझी एकच इच्छा आहे की माझी नात मला भेटली पाहिजे. आणि इकडे अन्नपूर्णाजी पाठमोरे असल्यामुळं पाठीमागं सरू येऊन उभा राहिलेले असते. अन्नपूर्णाजींना माहितीच नसतं आणि मग गुरुजींच्या तिथे सरू येऊन बसते. गुरुजी तिथे असतात आणि मग गुरुजी म्हणतात काय झालं. तेव्हा सरू म्हणत असते की माझ्या मुलीच्या बाबतीत मला विचारायचं आहे, ती कुठल्या संकटात तर नसेल ना, ती सगळी ठीक असेल ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की बसा. आणि अन्नपूर्णाजी त्या क्षणी वळून पाहतात, त्यांच्या लक्षात येतं अरे ही तर गौरी आहे.
म्हणजेच माझ्या राजांची पहिली बायको. अन्नपूर्णाजी म्हणतात, गौरी तू? तेव्हा सरू शांतच होते. तेव्हा म्हणते, काय? अन्नपूर्णाजी म्हणतात, बरोबर आहे, तू गौरीच आहे ना? कारण तू जर गौरी नसती तर आता माझ्या हाकेला ओ दिलं नसतंस तू. सरू मात्र म्हणत असते की हो. तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात, काय ग हे, किती वाट बघायला लावशील? माझ्या नातीला मला भेटायचं आहे. कारण आम्हाला कळलेलं होतं की माझी नात आणि तू मुंबईला आलेला आहोत. तेव्हापासून आम्ही शोध घेतोय, गावी शोध घेतला. गुरुजी म्हणतात, काय झालं अन्नपूर्णा मॅडम? तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात की ही गौरी माझी थोरली सून, माझ्या राजांची पहिली बायको. गुरुजी म्हणतात, आत्ताच मी तुम्हाला काय बोललो होतो? तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात की खरंच गुरुजी. असं म्हणत गुरुजींच्या समोर अन्नपूर्णाजींनी हात जोडलेले असतात. आणि इकडे सरू मात्र पाहतच राहते. आता यांना तर कळलंय आणि राजन खरंच खूप चांगले आहेत. माझ्या मुलीची खरंच म्हणजे इतकी वर्षे ते वाट पाहत आहेत आणि इकडे आता एवढी पूजा अर्चा सुद्धा ते मंदिरात करत आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. अन्नपूर्णाजी इकडे सरूला मिठी मारतात आणि मग त्या म्हणत असतात की माझी नात कुठे आहे? तेव्हा ती म्हणते की इथेच मुंबईत मोठ्या कॉलेजात शिकते ती. खरंच खूप गुणी आहे तुमची नात, असंही ती सांगू लागते. दोघींनी एकमेकींना मिठी मारलेली असते. दोघीही भाऊक झालेले असतात आणि त्यांना दोघींनाही खूप छान वाटत असतं. आणि फायनली अन्नपूर्णाजींची इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि त्याच वेळी इकडे राडा घरी चाललेला असतो. या दोघींना काही करून ते स्केच मिळवायचं असतं आणि राजनला तोपर्यंत स्केच आर्टिस्टचा फोन आलेला असतो. राजन म्हणत असतो, राजनने स्केच आर्टिस्टला स्वतः फोन केलेला असतो पण तो बिझी असतो त्यामुळे त्याने उचललेला नसतो. त्याचं स्केच पूर्ण झालेलं असतं. फक्त न्यू इयरमुळं 31 डिसेंबरच्या पार्टीमुळं त्याने ते स्केच यांना दोघींना देण्यास नकार दिलेला असतो. आता मात्र एवढं सुंदर स्केच म्हणजे आता फायनली अन्नपूर्णाजींना तर इकडे मंदिरात गौरी भेटले त्यामुळं नात कोण आहे हे तर कळणारच आहे. पण त्याआधी आणखी एक पुरावा समोर येणार आहे. तो म्हणजे इकडे अन्नपूर्णाजी आणि गौरी यांची भेट झालेली आहे. गौरी मात्र म्हणत असते की मला माफ करा, मी खरंच तुमच्या नातीला एवढं लांब ठेवायला नको होतं. पण तशी वेळच आलेली होती. माझ्यावर आणि तिच्यावर खूप मोठं संकट आलेलं होतं म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागलेला होता. अन्नपूर्णाजी म्हणतात, काळजी करू नको. ही तुझी आई आणि त्या नातीची आजी खंबीर आहे. त्यामुळं तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही असं अन्नपूर्णाजी सांगत असतात. इकडे कमळीचं स्केच तर तयार झालेलं आहे. या दोघींना असं वाटत होतं की कधी एकदा ते स्केच मिळते आणि ती अन्नपूर्णाची थोरली नात आणि तिची आई यांना मी संपून टाकते. परंतु इथे घडलेलं मात्र वेगळंच असतं. कारण राजनला आता फोन आलेला असतो आणि तो स्केच आर्टिस्ट म्हणतो की तुम्ही इकडे यायची गरज नाहीये, माझंच एक काम आहे त्यामुळे मीच तिकडे येणार आहे मुंबईला आणि तुमच्या एरियामध्ये येणार आहे तर मी स्वतः स्केच घेऊन येतो. राजनने ही गोष्ट मात्र घरात कोणाला सांगितलेली नसते. परंतु राजनला आता इकडे कामिनी त्याचबरोबर रागिनी यांचं कारस्थान कळलेलं असतं. कारण त्या माझ्या मुलीला कधीच मला भेटू देणार नाहीत हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून तर यावेळेस राजन सतर्क राहिलेला असतो. या दोघी मात्र पैशांची जुळवाजुळव करत असतात. कधी एकदा आपण त्या माणसाकडे जातोय आणि ते पैसे देऊन ते स्केच घेतोय असं झालेलं असतं. एकदा तर रागिनी इकडे राजनला विचारते की राजन, मी जाऊ का ते स्केच आणायला? तेव्हा राजन म्हणतो की नाही, कुठेही जायची गरज नाहीये, माझी मी बघून घेईल मला काय करायचं आहे ते. मला आता तुझ्या कोणत्याही मदतीची गरज नकोय. त्या दिवशी मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता पण आता 31च्या पार्टीमध्ये कमळीकडून मला कळलं की तुम्ही दोघी सुद्धा सामील आहात. त्यामुळे आता तुझ्यावरती मी विश्वास ठेवू शकत नाही. तुझे अकाउंट तर सगळे फ्रीज केलेलेच आहेत पण घरातील कोणत्या दागिन्यांना कुठल्या वस्तूलाही हात लावायचा नाही एवढं लक्षात ठेव. इकडे राजन येतो आणि अन्नपूर्णाजींना सांगू लागतो की मला स्केच आर्टिस्टचा फोन आला होता आई आणि ते स्वतः स्केच घेऊन इकडे येणार आहे. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि राजन तुला ना आनंदाची बातमी द्यायची. राजन म्हणतो, काय झालं आई? तेव्हा राजनला अन्नपूर्णाजी सांगू लागतात की मला आज गौरी भेटली मंदिरात. राजनला एवढा आनंद होतो, तो म्हणतो, काय? कुठे ती मग आत्ता? तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात की उद्या ती पुन्हा मला भेटायला येणार आहे, त्यानंतर आम्ही सविस्तर बोलू असं अन्नपूर्णाजी सांगू लागतात. इकडे स्केच आर्टिस्टने ते स्केच हातात घेतलेलं असतं आणि त्याला थोडीशी शंका असते की नाही बरोबर असेल ना, कारण राजन सरांना त्यांची मुलगी शोधायची या स्केचवरून, काही प्रॉब्लेम तर होणार नाहीये ना असं लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र
इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढं छान असं स्केच झालेलं आहे. या दोघींची मात्र भांडणं लागलेली आहेत. रागिनी आणि कामिनी एकमेकींबरोबर भांडतच असतात, कारण त्यांच्याकडचे पैसे संपलेले असतात आणि त्यांची ही कामं करण्यासाठी गुंडमावालीपणा करण्यासाठी त्यांना पैसे हवे असतात, परंतु ते पैसे काही त्यांना मिळतच नसतात. म्हणून त्या दोघींची पण चिडचिड चाललेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढं सगळं झालेलं असतं आणि फायनली स्केच आर्टिस्टने ते स्केच हातात घेऊन आता तो इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये आलेला असतो. अन्नपूर्णा मॅडम तिथे असतात. अन्नपूर्णा मॅडमच्या हातामध्ये तो ते स्केच देतो आणि तेव्हा मात्र अन्नपूर्णा मॅडम ते स्केच पाहतात आणि त्यांना धक्काच बसतो. त्या राजनला म्हणतात, राजन बघितलंस का, कोण आहे तुझी थोरली मुलगी? तेव्हा राजन म्हणतो, काय झालं आई? म्हणजे ती आपल्याला आता खूप जवळ आहे, तिला शोधायची गरज नाही पडणार आहे? तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणतात की नाही, तिला शोधायची अजिबात गरज पडणार नाही, कारण ती नेहमीच आपल्या आजूबाजूला असते. आता मात्र धक्का बसलेला असतो राजनला. राजन म्हणतो, म्हणजे आई तू काय बोलते, मला कळतच नाहीये, हे सगळं काय आहे? तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात की अरे कमळी, कमळी हीच आपली नात आहे, कमळी तुझी मुलगी आहे. तेव्हा राजन म्हणतो, काय आई, उद्या मी पण येणार आहे तुझ्याबरोबर मंदिरात, आपण दोघं मिळून गौरीला भेटूया. मी खूप वर्ष झालं तिला पाहिलेलं नाहीये, मी तिला पाहिलं तर मला बरं वाटेल, असं तो सांगू लागतो. आणि इकडे स्केच आर्टिस्टने स्केच आणून दिलेलं असतं आणि इकडे पचका झालेला असतो तो म्हणजे कामिनी आणि रागिनीचा. त्यांना दोघींना असं वाटत होतं की सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, पण नाही, काहीही झालं तरीही कुठलीच गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे होणार नसती, कारण त्यांनी दोघींनी कांडच असं केलेलं असतं आणि त्याची शिक्षा ही त्यांना मिळणारच आहे. तर नक्की काय होणार आहे, कसं होणार, फायनली कमळीची एंट्री घरात कशी होईल, हे आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.